नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनिया स्मार्ट नोट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठीतील व्याकरण घटक, एका शब्दाबद्दल शब्दसमूह भाग 4. यापूर्वी आपण 3 व्हिडिओमध्ये महत्त्वाचे शब्दसमूह पाहिले आहेत आणि हा आहे शब्दसमूह भाग 4. त्यातील सर्वात पहिला महत्त्वाचा शब्दसमूह आहे निशाचर. निशाचर म्हणजे रात्री फिरणारा. तर याबद्दल आपण डिटेल माहिती पाहूया. निशाचर, निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे आचरण किंवा संचार करणे. रात्री संचार करणारा म्हणजे निशाचर. संचार करणारा म्हणजे काय? फिरणारा. रात्री फिरणारा म्हणजेच निशाचर. ते कोण कोण आहेत ते पाहूया. घुबड, कोल्हा, लांडगा हे प्राणी मुख्यत्वे रात्री किंवा पहाटेच्या वेळी सक्रिय असतात. घुबड म्हणा, कोल्हा आणि लांडगा हे आपल्याला रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी दिसतात. दिवसा हे सहसा आपल्याला दिसत नाही. पिसू, वटवाघूळ हे पूर्णपणे रात्रीच्या अंधारात संचार करतात. हे वरी दिलेले प्राणी थोड्या प्रमाणात दिवसा आपल्याला दिसू शकतात. घुबड एखाद्या दिवस आपल्याला दिवसा दिसते, कोल्हा पण दिसू शकतो, लांडगा पण दिसू शकतो. परंतु पिसू आणि वटवाघूळ हे पूर्णपणे रात्रीच्या अंधारामध्ये संचार करतात. हे दिवसभर आपल्याला दिसत नाही. दिसले तरी ते एकाच झाडावरती बसलेले असतात. बिबट्या, काही विषारी साप, काही प्रकारचे उंदीर, पतंग हे सुद्धा निशाचर आहेत. आता हे आपल्याला पेपरमध्ये आपण बऱ्याच वेळा वाचतो किंवा टीव्हीमध्ये आपल्याला बातम्यांमध्ये दिसतं की रात्रीच्या वेळी बिबट्या या गावामध्ये फिरताना दिसला. CCTVमध्ये बिबट्या या दुर्मिळ भागामध्ये दिसला किंवा काही ठिकाणी मॉलच्या जवळ दिसला, काही वेळेस एखाद्या वसाहतीजवळ दिसला, असं आपल्याला न्यूजमध्ये दिसते. तर बिबट्या हा प्राणी रात्री फिरतो. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की रात्रीच्या वेळी लोक शांत झोपी गेलेले असतात, त्यावेळेस बिबट्या संचार करतो. म्हणजे बिबट्या हा सुद्धा काय आहे? निशाचर प्राणी आहे. काही विषारी साप, काही प्रकारचे उंदीर. उंदीर ही रात्रीच्या वेळी अंधारामध्ये सतत इकडून तिकडे फिरत असताना आपल्याला दिसतात. जंगल असेल किंवा एखादं गोदाम असेल किंवा एखादी भुयार असेल, एखादी गुहा असेल, अशा ठिकाणी विषारी साप आणि काही प्रकारचे उंदीर हे आपल्याला दिसतात रात्रीच्या वेळेस. म्हणजे उंदीर, साप आणि बिबट्या हे सुद्धा काय आहेत? निशाचर आहेत. पतंग, पतंग हा कीटक जो असतो हा आपल्याला रात्रीच्या वेळी दिसतो. रात्रीच्या वेळी काही ठिकाणी लाईट असेल म्हणा, बल्ब असेल, अशा ठिकाणी आपल्याला रात्रीच्या वेळेस ते पतंग लाईट भोवती खूप सारे पतंग जमा झालेले दिसतात. तर हे आपल्याला दिवसा दिसत का? तर नाही. तर पतंग हे रात्रीच्या वेळी संचार करतात, म्हणून हे सुद्धा काय आहेत? निशाचर आहेत. तर पुढचा शब्दसमूह आहे नवज्वर. नवज्वर म्हणजे 9 दिवस टिकणारा ताप. तर तुम्हाला आता वाटतं इथे 15 नंबर का दिलेला आहे, इथे 14 का आहे, इथे 2 पाहिजे. तर पहा, तुम्हाला सांगते, तुम्ही पहिल्यांदा हा जर व्हिडिओ पाहत असाल तर याच्या आधी आपण भाग 3 मध्ये याच्या आधीचे 13 शब्दसमूह घेतलेले आहेत. त्यामुळे हा शब्दसमूह काय आहे? भाग 4 मधला शब्दसमूह आहे. नवज्वर, 9 दिवस टिकणारा ताप. असा ताप की जो 9 दिवस टिकतो त्याला काय म्हणतात? नवज्वर. नव म्हणजे 9 आणि ज्वर म्हणजे ताप. 16वा शब्द आहे नियतकालिक. ठराविक काळानंतर प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र म्हणा किंवा एखादं मासिक म्हणा, त्याला काय म्हणतात? नियतकालिक म्हणतात. वृत्तपत्र नाही म्हणता येणार, मासिकच म्हणता येईल याला. त्याला नियतकालिक असे म्हणतात. ठराविक असा त्यांचा कालावधी असतो, तो त्या कालावधीनंतर ते त्यांचं नियतकालिक ते काय करतात? त्यांच्या पॅटर्ननुसार, त्यांच्या ठरलेल्या काळानुसार ते पब्लिश करतात, प्रकाशित करतात. पुढचा शब्द आहे नट. नाटकात भूमिका करणारा पुरुष म्हणजेच नट. बखळ. बखळ हा शब्द याचा अर्थ आहे पडक्या घराची मोकळी जागा. बखळ हा शब्द खेडेगावांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
तरी पण आपण या शब्दाचा डिटेलमध्ये अर्थ पाहूया. बखळ म्हणजे कोणतीही घर न बांधलेली, लागवड न केलेली किंवा वापरली न जाणारी मोकळी जागा, आवार किंवा अंगण होय. बखळ म्हणजे असे ठिकाण आहे की जे एखादं जुनं पडून गेलेलं घर आहे, जे दुरुस्त केलेलं नाहीये आणि तिथे कोणी राहत पण नाही. तिथं ना तिथं कोणी काही लागवड करतं पीक, त्या जागेमध्ये ना कोणी काही लागवड करतं किंवा ना ती जागा कोणी कशासाठीही ती वापरण्यात येत नाही, अशी जागा किंवा अंगण म्हणजे काय? बखळ होय. वापरात नसलेली मोकळी पडीक जमीन, याला इंग्लिशमध्ये व्हॅकंट लँड किंवा ओपन प्लॉट असं म्हणतात. आता ओपन प्लॉट म्हणजेच बखळ होय. तर शहरांमध्ये पण काही वेळेस काय होतं की 2 घरे अशी जवळ-जवळ आहेत आणि 2 घरांच्या मध्ये जी जागा असते, ती दोन्ही घरवाले वापरत नाहीत. तर त्यावेळेस ती जागा काय होते, ती जागा तशीच पडीक म्हणून राहते. तिथं कोणी कसलाच त्या जागेचा वापर होत नाही. कचरा वगैरे तिथं साचून राहतो. अशी जी जागा आहे न वापरात आलेली, ती म्हणजे काय आहे? बखळ. ठीक आहे. तर याचा पुढचा शब्द आहे टंकसाळ. नाणी तयार करण्याचा कारखाना म्हणजे काय? टंकसाळ. हे लक्षात ठेवायचं एका वाक्यामध्ये. टंकसाळ म्हणजे काय? नाणी तयार करण्याचा कारखाना. तर हे आपण डिटेलमध्ये पाहूया, म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये वाचल्यावर निदान एवढं तरी आपल्या लक्षात येईल की हा नाण्यांचा कारखाना आहे. ठीक आहे. टंकसाळ नाणी पैसा बनवण्याचा अधिकृत सरकारी कारखाना म्हणजे टंकसाळ. याला इंग्रजीमध्ये मिंट म्हणतात, मिंट. आणि हा सरकारी कारखाना असतो. सरकारच्या निगराणीमध्ये इथे सर्व कामं चालतात. सरकारचा अधिकृत असा हा ऑफिशियल गव्हर्नमेंटचा हा कारखाना असतो. सोने, चांदी, इतर धातूपासून अधिकृत चलने तयार करतात. सोने असो, चांदी असो किंवा इतर जी धातू असतील नाणी बनवण्याची, ती अधिकृतपणे इथे तयार केली जातात या कारखान्यांमध्ये. सरकारी मालकीचे टंकसाळ असतात, म्हणून कडक नियंत्रणाखाली हे असते. मी आता सांगितल्याप्रमाणे सरकारी कारखाना हा असतो, त्याच्यामुळे इथे लक्ष पण कोणाचं असतं? सरकारचं कडक नियंत्रण इथं असतं. कोण येत आहे, कोण जात आहे, म्हणजे पैशाबद्दलची ही गोष्ट म्हणजे कारखाना आहे, म्हणजे इथं कडक सिक्युरिटी ही असणारच ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, भारतात सध्या 4 ठिकाणी सरकारी टंकसाळ कारखाने आहेत. भारतात सध्या मुख्य किती ठिकाणी टंकसाळ आहेत? 4 ठिकाणी. पहिलं ठिकाण आहे मुंबई. मुंबई येथे नाण्यावर हिरा म्हणजे डायमंड हे चिन्ह असतं. हे चिन्ह जे दिसतंय, हे डायमंड चिन्ह, हे चिन्ह त्या नाण्यावरती असतं. आणि हे चिन्ह त्या नाण्यावर असं असलं की समजायचं की हे नाणं कुठं तयार झालंय? मुंबईला तयार झालंय. मुंबईच्या टंकसाळमध्ये हे नाणं तयार झाले. त्याच्यानंतर दुसरं शहर आहे कोलकाता. कोलकाता येथे जे नाणी तयार होतात त्या नाण्यावरती कोणतंही चिन्ह नसतं. त्याच्यानंतर तिसरं शहर आहे हैदराबाद. हैदराबाद येथे तारा, आपण स्टार जो असतो तारा, ते चिन्ह त्या नाण्यांवरती असतं. तर हे चिन्ह स्टार, तारा हे चिन्ह जर नाण्यावर असेल तर काय समजायचं की ते नाणं कुठं तयार झालंय? हैदराबादला तयार झालेलं आहे. चौथा शहर आहे नोएडा. नोएडा या ठिकाणी तयार होणारी नाणी असतात, त्याच्यावर ठिपका असा डॉट, गोल असा डॉट हे चिन्ह असतं. गोल डॉट असणारे चिन्ह असलेलं नाणं नोएडा येथे तयार झालेलं आहे, हे यावरून कळतं. आता ही टंकसाळ एका वाक्यात आपण लक्षात ठेवू शकतो की नाणी तयार करण्याचा कारखाना. परंतु आपल्याला ॲज अ शिक्षक म्हणून म्हणा किंवा इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून म्हणा, आपल्याला
ही गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. टंकसाळ म्हणजे काय आणि टंकसाळचे कारखाने नेमके कोठे-कोठे आहेत हे आणि त्याच्यावर कशा प्रकारची चिन्ह असतात हे आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते असे मला वाटते आणि हे तुम्ही लक्षात ठेवावेत. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पक्ष पंधरवडा. 15 दिवसांचा काळ म्हणजे पक्ष किंवा पंधरवडा. त्याच्यानंतर 21वा शब्द आहे पंचांग. तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका म्हणजे पंचांग. पंचांग म्हणजे असं पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये तिथी असते, वार असते, नक्षत्र असतात, योग असतात व करण वगैरे ही त्या दिवसामधील जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, एखाद्या व्यक्तीचं भविष्य पाहण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीची जन्मपत्रिका बनवण्यासाठी म्हणा, तिचं राशी भविष्य पाहण्यासाठी म्हणा, या पंचांगचा वापर केला जातो. आणि त्याच प्रकारे या पंचांगचा वापर जुन्या काळापासून आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या तिथीनुसार सण उत्सव कोणत्या वेळामध्ये पार पाडले पाहिजेत, कोणता काळ चांगला असेल कोणत्या गोष्टीसाठी, हे या कशामध्ये पाहिलं जातं, पंचांगमध्ये अभ्यासून ब्राह्मण हे सांगत असत. 22वा शब्द आहे पुढचा शब्द आहे पागा. किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा. जुन्या काळामध्ये जे राजे लोक होते त्यांच्याकडे घोडे असत आणि ती घोडे बांधण्याची एक विशिष्ट अशी जागा होती. त्या जागेला काय म्हणतात, पागा. पुढचा शब्द आहे शब्दसमूह आहे परिचारिका. आजारी लोकांची शुश्रूषा करणारी स्त्री म्हणजे परिचारिका. जे आजारी लोक असतात त्यांची काळजी घेणारी, त्यांना काय हवं नकोय ते पाहणारी स्त्री म्हणजे परिचारिका. याला इंग्रजीमध्ये नर्स असे म्हणतात. पुढचा शब्द आहे पाक्षिक. 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. आता आपण आधीच इथं नियतकालिक म्हणजे काय, ठराविक काळानंतर प्रसिद्ध होणारे, म्हणजे ते ठराविक त्यांचा काळ असेल. 15 दिवस म्हणजे पाक्षिक आणि अशा प्रकारे यांचे वेगवेगळे दिवस ठरलेले असतात या नियतकालिकांचे. 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे म्हणजे पाक्षिक. पुढचा शब्द आहे पानंदी. समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट. आता पानंदी हा शब्द खेडेगावातील बहुतांश लोकांना माहिती असेल. आता इथं शुद्ध आपण पानंदी हा शब्द आहे, परंतु खेडेगावामध्ये हा उच्चारताना पांदी असा उच्चारतात. पांदी म्हटल्यावरती तुम्हाला लक्षात येईल की हा शब्द म्हणजे काय आहे. समोरासमोरील कुंपणामुळे म्हणजे दोन शेत असतात. तुम्हाला सांगायचं झालं तर या बाजूने एक शेत असतं, या बाजूने एक शेत असतं आणि इथे मध्ये दोघांच्या मध्ये ही जी जागा असते ती जागा म्हणजे काय असते, पानंदी. या जागेचा वापर कशासाठी केला जातो, या जागेचा वापर कशासाठी केला जातो ते आपण पाहूया. पानंदी म्हणजे शेतामधून बैलगाडी, ट्रॅक्टर, शेती अवजारे ने आण करण्यासाठी, पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतकऱ्यांच्या संमतीने तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता म्हणजे पानंदी होय. म्हणजे पानंदी ही अशीच कोणीही बनवत नाही, ही सर्व शेतकऱ्यांच्या संमतीनेही बनवण्यात येते. आणि दोन्ही शेतांच्या मधनं जाणारा जो रस्ता आहे तिथनं पाण्याचा निचरा व्हावा, तिथून शेतीच्या अवजाराने करता यावीत शेतकऱ्यांना, त्यांना सोपं पडावे म्हणून हा रस्ता बनवण्यात येतो. आणि आता सध्या तर सरकारी पानंदी योजना सुद्धा सरकार राबवत आहे की खेडेगावांमध्ये पानंदी रस्ते जे आहेत ते व्यवस्थित करणे किंवा ते सातबाऱ्यावरती त्याची नोंद घेणे हे सुद्धा आता सुरू आहे ग्रामपंचायतमध्ये. तर अशा प्रकारे आपण पाहिले, अशा प्रकारे आज आपण हे महत्त्वाचे शब्दसमूह पाहिले आहेत. आशा करते तुम्हाला माझे हे शब्दसमूह
आवडले असतील. याबद्दल काही तुम्हाला कन्फ्युजन असेल, डाऊट असेल तर मला नक्की कमेंट करा. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक प्लीज करा. कारण व्ह्यूज खूप सारे आहेत, परंतु सबस्क्राईब आणि लाईक कोणीच करत नाहीये. तर तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहावे मी अपलोड करावे असं वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक यू.